नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑक्टोबरमध्ये या पेपरचा अभ्यास केलेला होता. पण मध्ये आपल्याला दिवाळीची सुट्टी मिळाली आणि दिवाळीच्या या सुट्टीनंतर आत्ता आपण परत एकदा ऑनलाईन लेक्चरला जी सुरुवात आहे मित्रांनो, ही सुरुवात आपण करतोय. तर आपण पेपर नंबर 3 सेमिस्टर 3 मधला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जो आहे, या आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातलं पहिलं प्रकरण आपण बघतोय. थोडंसं हे मोठं प्रकरण आहे. त्यामध्ये आपण बघितले गोपाळकृष्ण गोखले यांचं कार्य. त्यामध्ये आपण गोपाळकृष्ण गोखले यांचं 1866 ते 1915च्या काळातलं कार्य जे हे कार्य आपण बघितलं. कारण 19व्या आणि 20व्या शतकाच्या उंबरठ्यावरचं एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळकृष्ण गोखले होते. आपण त्यांना नामदार गोखले या नावानंच ओळखतो. न्यायमूर्ती रानडे यांचे ते शिष्य आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ते गुरु. म्हणजे या दोन नावावरूनच आपण कल्पना करू शकतो की आधुनिक महाराष्ट्राच्या, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये नामदार गोखले यांचं स्थान किती श्रेष्ठ आहे. आणि ही थोर व्यक्ती महाराष्ट्रातली होती हे आपल्या अभिमानाची गोष्ट असलेली आपल्याला दिसते. तर आपण त्यांचं पूर्वचरित्र बघितलं. काँग्रेसचं पहिलं अधिवेशन, या पहिल्या अधिवेशनातले जे ठराव आहेत, हे पहिल्या अधिवेशनातले ठराव मित्रांनो आपण बघितले. कारण 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई इथं भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये, परत एकदा थोडक्यात मी सांगते उजळणी म्हणून, 9 ठराव पास झालेले होते. राज्यकारभाराच्या चौकशीसाठी रॉयल कमिशन नेमावं, त्यात हिंदी प्रतिनिधी असावे, भारत मंत्र्यांचं इंडिया काउन्सिल रद्द करावं, मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदे मंडळामध्ये हिंदी प्रतिनिधींची संख्या वाढवावी, ICS परीक्षा इंग्लंडप्रमाणे भारतामध्ये सुद्धा घेतली जावी, त्यावेळी वयाची अट त्याला 23 वर्ष असावी, लष्करी खर्च कमी करावा, त्यात इंग्लंडचा पण वाटा असला पाहिजे, भारतीय मालाला संरक्षण मिळावं असं धोरण ब्रिटिशांनी अवलंबलं, ब्रह्मदेश खालसा करू नये, हे ठराव विचार विनिमय पास करण्यासाठी प्रांतिक राजकीय संघटनेकडे पाठवावेत. काँग्रेसचं पुढचं अधिवेशन 28 डिसेंबर 1886 कलकत्ता इथं. आता ही काँग्रेसची अधिवेशनं काय होती हे पण आपण थोडक्यात बघितलेलं होतं. कारण पहिल्या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे 28 डिसेंबरला काँग्रेसचं अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी होत राहिलं. प्रत्येक अधिवेशनाचा वृत्तांत देणं आवश्यक नसतं, पण दरवर्षी ही अधिवेशनं जी आहेत, ही अधिवेशनं घेतली गेली. 1905 पर्यंत दरवर्षी अधिवेशनं घेतली गेली. एकूणच या पहिल्या कालखंडामध्ये काँग्रेसनं केलेलं कार्य कौतुकास्पद. त्यामध्ये आपण बघितलं होतं राजकीय जागृती आणि राष्ट्रवादाचा विकास कसा होत गेला. कारण पहिल्या कालखंडातील काँग्रेसचं कार्य महत्त्वपूर्ण होतं. हिंदी जनतेला राष्ट्रीय आणि राजकीय दृष्ट्या जागृत केलेलं होतं. अगदी दुसऱ्या अधिवेशनामध्ये ठरलं गेलं, देशासाठी एक राजकीय व्यासपीठ म्हणून काँग्रेसनं कार्य करावं. देशाच्या वतीनं झालेला हा निर्णय म्हणजे फार मोठं यश होतं. नागरी स्वातंत्र्य
लोकशाही, हक्क या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवल्या आणि त्यातून जागृती झाली. अनेक कार्यकर्ते, अनेक नेते या काळामध्ये तयार झाले. आधुनिक राजकारणाचे धडे त्यांना मिळाले. तिसऱ्या अधिवेशनात ह्यूम यांनी इंग्रज सरकारवर कडक टीका करून राजकीय हक्कासाठी काँग्रेसनं चळवळ करावी असं सुचवलं. याचा अर्थ स्पष्ट होता की काँग्रेस आक्रमक होऊ लागली होती. राष्ट्रवादाच्या उदयातून काँग्रेसची स्थापना झाली हे खरं आहे, पण काँग्रेसनं हा राष्ट्रवाद विकसित केला आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे सदस्य एकत्र येऊन जनतेच्या अडचणी, जनतेच्या मागण्या यावर जी चर्चा आहे ही चर्चा करू लागले. सरकार पुढं मांडण्या ठेवू लागले. आपण एक आहोत ही भावना वाढीला लागली आणि हाच संदेश प्रत्येकजण आपापल्या देश बांधवांपर्यंत पोहोचवू लागला. आणि यातूनच हिंदी राष्ट्रवादाच्या गतीने विकास होत गेला. सरकार आपल्या मागण्यांची दखल घेत नाही हे लक्षात येतात अधिक आक्रमक धोरणाची आवश्यकता भासू लागली, व्यक्त होऊ लागली. अर्थात या संपूर्ण कालखंडात काँग्रेसनं हिंसात्मक आणि उग्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला नाही. उलट सरकारकडं अर्ज, विनंत्या करणं, आपल्या समस्या मांडत राहणं, त्याचं महत्त्व पटवून देणं, सरकारचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणं, इंग्लंडमध्ये लोकांची सहानुभूती मिळवणं, प्रत्यक्ष तिथं चळवळ उभारणं असे मवाळ आणि सनदशीर मार्ग काँग्रेसनं राबवले. या कालखंडातील नेत्यांचा इंग्रजांच्या उदारपणावर, इंग्रजांच्या न्यायीपणावर विश्वास होता. अर्थात केवळ मार्ग पुरेसे नाहीत, सरकारवर त्याचा जो परिणाम आहे हा परिणाम होणार नाही आणि मग त्यासाठी अधिक आक्रमक आणि जहाल मार्ग जो आहे, जहाल मार्ग गरजेचा आहे असं सांगणारा एक तरुणांचा वर्ग, हे गट या काळात मित्रांनो प्रबळ होत गेलेला आपल्याला दिसतो. इथंपर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर जनतेची गाऱ्हाणी सरकारकडे मांडली. भारतीयांच्या सर्व क्षेत्रातील समस्या आणि या सर्व क्षेत्रातील समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचं काम काँग्रेसनं केलं. त्यावर विचार करण्यासाठी सरकारनं रॉयल कमिशन जे आहे ते नेमावं अशी मागणी केली. काँग्रेसनं सरकारकडं शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. उदाहरणार्थ शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी धरणं बांधा, कालवे खोदा, शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज पुरवठा करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, औद्योगिकरणाला चालना द्या, युवकांना नोकऱ्या द्या, शैक्षणिक सुधारणा करा, स्पर्धा परीक्षा भारतात घ्या, त्यासाठीची वयोमर्यादा जे ही कमी करा, नोकऱ्यात हिंदी लोकांना प्राधान्य द्या, वांशिक भेदभाव आहे हा भेदभाव असणारे कायदे जे आहेत हे कायदे रद्द करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये हिंदी लोकांचं सहकार्य घ्या, अशा विविध मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणला मित्रांनो. आणि या काँग्रेसचं कार्य वाढू लागलं. चळवळीच्या या चळवळी उभा राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग त्याच्यानंतर काँग्रेसचं इंग्लंडमधलं कार्य कसं होतं, भारतातील सुधारणा आणि विकासाचे निर्णय हे इंग्लंडमध्ये होणार असल्यामुळं तिथलं जनमत अनुकूल करणं महत्त्वाचं. त्यासाठी काँग्रेसनं
जाणीवपूर्वक कार्य केलं. उदाहरणार्थ 1887 साली दादाभाई नौरोजींनी इंग्लंडमध्ये इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना स्थापन केली. तिथंही काही नेत्यांच्या सहकार्यानं त्यांनी हिंदी प्रश्न लोकांना समजावून सांगितले. 1889 साली राष्ट्रसभेची एक ब्रिटिश समिती स्थापन झाली. त्यामध्ये ॲलन ह्यूमसह 5 सदस्य होते. त्यांनी सभा, पत्रक, लिखाण ह्या सगळ्यांच्या मार्फत हिंदी मागण्याबाबत इंग्रज जनतेला माहिती दिली. त्यांनी इंग्लंडमध्ये मासिक सुरू केलं आणि त्यातून भारतातील सत्य परिस्थिती ब्रिटिश जनतेसमोर मांडली. नंतर हे मासिक साप्ताहिक स्वरूपामध्ये प्रसिद्ध झालं. त्यावरून त्यांची गरज, त्याचा वाचक वर्ग हा वाढत होता. आणि मग या वृत्तपत्रासाठी काँग्रेस पक्ष दरवर्षी 60,000 रुपये खर्च करतो. 1893 साली ब्रिटिश संसदेमध्ये इंडियन पार्लमेंटरी कमिटी स्थापन केली. त्याचे 114 ब्रिटिश संसद सभासद होते. ही समिती काँग्रेसच्या मागण्या आणि काँग्रेसच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणत होती. काँग्रेसनं हिंदी लोकांची 4 शिष्टमंडळं त्यावेळी इंग्लंडला पाठवली. गोखले, मेहता, बॅरिस्टर जीना, लाला लजपत राय, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी नेते जे होते, महत्त्वाचे नेते, या नेत्यांनी त्यांचं नेतृत्व केलं. त्यांनी हिंदी जनतेचे प्रश्न आणि हिंदी जनतेच्या प्रश्नाकडं ब्रिटिश सरकारचं लक्ष वेधण्याचं कार्य जे हे कार्य केलं. आणि मग भारत मंत्र्याच्या कार्यालयाबाबतचं कार्य कसं होतं बघा. 1858 साली कायद्यानं भारताचा राज्यकारभार ब्रिटिश संसदेकडे आला. संसदेनं त्यासाठी भारत मंत्र्याची जी नेमणूक आहे, ही भारत मंत्र्याची नेमणूक केलेली होती. आणि मग त्यांच्या मदतीसाठी 15 सदस्यांचं एक भारत मंडळ त्यांनी निर्माण केलं आणि या सर्वांचा पगार हिंदी तिजोरीतून देण्याची तरतूद केली. त्यासाठी दर साल 35 लाख रुपये खर्च होत होता. अन्य वसाहतीच्या साठीच्या सुद्धा अशी खर्चाची तरतूद होती. भारताबाबतही तसंच व्हावं अशी काँग्रेसची मागणी होती. आणि काँग्रेसच्या पहिलं अधिवेशन आणि या पहिल्या अधिवेशनामध्ये तसा ठराव केला होता. त्यानंतर काँग्रेस त्या मागणीचा पाठपुरावा करत राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर परदेशातील भारतीयांच्या समस्यांकडे लक्ष दिलं. ब्रिटिश साम्राज्य जगभर होतं. ब्रिटिश सरकारनं भारतीय मजूर त्यांच्या वसाहतीमध्ये सर्वत्र पाठवलेले होते. परंतु तिथं भारतीयांना अतिशय जी वाईट वागणूक आहे, ही वाईट वागणूक मिळत होती. त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार होत होता.
नाताळ इथं हिंदी मजुरांचा मतदानाचा हक्क पण नाकारलेला होता. अन्य ठिकाणी त्यांना शहराबाहेरही ठेवलेलं होतं. मग हिंदी मजुरांचा मतदानाचा हक्क नाकारला, तर अन्य ठिकाणी त्यांना शहराबाहेर ठेवलं आणि हिंदी लोकांना काळे म्हणून वंशभेदानं तुच्छ लेखलं जात होतं. ते भारतीय राष्ट्रभक्ती म्हणून काँग्रेसला वर्गणी रूपानं मदत करत होते. आणि साहजिकच काँग्रेसनं आपल्या देश बांधवावरचे अन्याय आहेत हे दूर करण्याकडे लक्ष दिलेलं आपल्याला दिसतं. आणि अधिवेशनामध्ये तसे जे ठराव आहेत हे ठराव पास केले. आणि मग भारतीयांची प्रशासकीय पात्रता सिद्ध केली. भारतीय लोक अज्ञानी असून राज्यकारभार त्यांना करता येणार नाही अशी समजूत होती. कोणाची? इंग्रजांची. त्या दृष्टीनं ते भारतीयांच्याकडे तसेच पाहत होते. यांना काही कळत नाही, यांना राज्यकारभार करता येणार नाही, हे अज्ञानी आहेत. आणि तसंच पाहत होते कायमच ते तुच्छतेनं, कमीपणानं. पण काँग्रेसनं आपल्या कामगिरीतून ती पात्रता जी आहे ही पात्रता सिद्ध केली. 1892चा कायदा राबवताना काँग्रेसनं दाखवून दिलं की त्यात उणिवा आहेत. प्रशासनातील भारतीयांचं प्रतिनिधित्व वाढवलं पाहिजे, अधिकारामध्ये वाढ करा, अशा प्रकारचा ठराव पास केला. पूर्ण अभ्यास करून लोकशाही पद्धतीनं सरकारचे दोष दाखवून दिले. भारतीयांची पात्रता, कार्यक्षमता दाखवून दिली. काँग्रेसनं केलेल्या राजकीय जागृतीची, ठरावांची दखल घेऊन सरकारनं 1892चा कायदा जो आहे हा पास केला आणि राजकीय सुधारणा ज्या ह्या सुधारणा केला. हे एक काँग्रेसचं अतिशय महत्त्वाचं यश मित्रांनो असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे मवाळांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 20 वर्षात हे कार्य केलं. कुठलं कार्य केलं? राजकीय जागृती केली, राष्ट्रवादाचा विकास केला, जनतेची गाऱ्हाणी सरकार पुढं मांडली, भारत मंत्र्याचं कार्य केलं, परदेशातील भारतीय लोकांच्या ज्या समस्या होत्या ह्या समस्येकडे लक्ष दिलं. आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही तयार आहोत, आमची पात्रता, आमची कार्यक्षमता त्यांनी दाखवून दिलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 20 वर्षात काँग्रेसने हे कार्य केलेलं आपल्याला दिसतं. त्याचं मूल्यमापन करताना त्यामध्ये अनेक गुणदोष दाखवले जातात. त्यावर अनेकांनी कडक टीका पण केलेली होती. उदाहरणार्थ लाला लजपतराय म्हणतात, 20 वर्षाच्या प्रयत्नानंतर काँग्रेसच्या हातामध्ये भाकरीच्या ऐवजी दगड आले. तसंच इंग्रज धार्जिणी दिखाऊ राष्ट्रभक्तीचा चैतन्यहीन तमाशा, स्वातंत्र्याऐवजी सवलती मागणारी टोळी, म्हणजे ह्या टीका ज्या आहेत ह्या टीका झाल्या. आता ही जी टीका होती ही टीका करण्यामागं जहालवादी गट होता. खरं तर मित्रांनो ही टीका सर्वस्वी योग्य नव्हतीच. कारण काँग्रेसची ही अगदी प्रारंभिक किंवा प्राथमिक अवस्था ज्याला आपण म्हणतो ही प्राथमिक अवस्था होती. तरीही काँग्रेसनं अतिशय महत्त्वपूर्ण असे जे निर्णय आहेत
हे महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले होते. काही ठराव जे आहेत हे ठराव पास केलेले होते. अनेक सुधारणा मिळवलेल्या होत्या. जनतेत जागृती केलेली होती. राष्ट्रवाद अधिक विकसित केलेला होता. त्याचा लाभ पुढील आक्रमक धोरण राबवण्यात झाला हे नाकारता येणार नाही. प्रारंभिक अवस्थेमध्ये स्वातंत्र्याची मागणी केली असती तर तो आत्मघात ठरला असता. सरकारनं संघटना दडपून टाकली असती. नामदार गोखले म्हणतात की तसं केलं तर बलाढ्य सरकार 5 मिनिटात तिला चिरडून टाकेल. तेव्हा मवाळांनी स्वातंत्र्य मागितलं नाही, पण भविष्यात तशी मागणी करण्यासाठी अनुकूलता निर्माण केली. म्हणून या बाबतीत डॉक्टर पट्टाभी सीताराम मैयांचं मत योग्य वाटतं. पट्टाभी सीताराम मैया म्हणतात, मवाळांना आपण दोष देऊ नये. तेव्हाचा काळ, तेव्हाची धोरणं, तेव्हाची परिस्थिती, ह्या तेव्हाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी राबवलेली धोरणं, काँग्रेसनं राबवलेली धोरणं जी होती ही धोरणं बरोबर होती. कारण अधिक असा जहाल मार्ग स्वीकारला असता तर संघटनेनं काय केलं असतं, सरकारनं काय केलं असतं? सरकारनं संघटनेवर बंदी घातली असती. सरकारनं संघटनेवर बंदी घातली असती. म्हणून त्या काळामध्ये, तेव्हाच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसची धोरणं बरोबर होती. उलट काँग्रेस टिकवून तिला राष्ट्रीय पक्ष जो आहे, या राष्ट्रीय पक्षाचं स्वरूप देऊन मवाळ गटाचं नेतृत्व जे आहे मित्रांनो, हे मवाळ गटाचं नेतृत्व उपकारक ठरलं असतं. म्हणून पहिल्या कालखंडामध्ये काँग्रेसनं केलेलं कार्य जे होतं हे कार्य अतिशय महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. आणि मग मित्रांनो, याच्यानंतर आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळ जी आहे, या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतलं लोकमान्य टिळक यांचं कार्य जे, ह्यांचं कार्य आपण जो पुढचं लेक्चर घेणार आहे, या लेक्चरमध्ये आपण लोकमान्य टिळकांचं जे कार्य आहे, या कार्याचा जो आढावा आहे, हा आढावा मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत मित्रांनो, घरीच राहा, सुरक्षित राहा. शासनानं दिलेले नियम आहे, या नियमांचं जे पालन आहे हे पालन करा आणि स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं तुम्ही रक्षण करा. आणि त्याचबरोबर तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐका आणि त्याचा जो अभ्यास आहे मित्रांनो, तो अभ्यास करा. धन्यवाद.